गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्ना करी निर्धूत कील घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालयांचल वंश पावन करी काशी पुराधीश्वरी भिक्षाम देहि कृपा वल्लभम न करी माता अन्नपूर्णेश्वरी विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवारुन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। करो बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन्याद्यत्रय जननी देवाची शरण शरणजी हनुमंता तुम महालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मददावयास भटा हृदय सिंहासन करुणिया माझ्या हृदय सिंहासन तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो ऐसा कोठे
आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो विठ्ठल नाम घोष करु हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो उपस्थित प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रभुप्रिय सज्जनांनो कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहू निवासी वैराग्यांचे मूर्तिमंत पुतळी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट सर्वांच्या परिचयाचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगामधील प्रतिपाद्य विषय काय आहे तुम्हा आपल्या सर्व लोकांना ज्ञात आहे, माहीत आहे. आणि पहिलाच दिवस आहे. नाम प्रकरणातील अभंग आहे. जगाच्या पाठीवर वारकरी सांप्रदायिक सारखा सांप्रदायिक नाही विठ्ठल. आणि ज्या योगानं कीर्तनाची संधी, ज्या योगानं कीर्तनाचा योग, आदरणीय मनीष भाऊ श्री संत सिद्धेश्वर गुलाबबाबाला जोडलेला परिवार आणि असं म्हटलेला सन्मार्ग न वर्तनते ती संता. जीवनामध्ये सर्व मिळेल पण संतांचा सहवास मिळत. आज लोकांना सांगा लागते 2 एकर कमी करा, 2 वर्ग कमी करा, 2 रूम कमी करा. ज्या संततीसाठी आपण श्रीमंती कमावतो त्या संततीसाठी जर गरज असेल तर ती फक्त सत्संगाची. कारण संतांचा संघ हा गंगेपेक्षा पवित्र आहे, चंदनापेक्षा श्रेष्ठ आहे, दिव्यापेक्षा तेज आहे. साखरेसारखा पदार्थ तुम्ही पाहिला असेल. अभंगात पूर्ण वर्णन जगद्गुरु तुकोबारांनी केलेलं आहे. साखर तशी खाल्ली तरी गोडवा नष्ट होणार, पाण्यात टाकून खाल्ली तरी गोडवा नष्ट होणार, पिठ्ठी करून खाल्ली तरी गोडवा नष्ट होणार. सर्वांगी साखर सतसंगीन परम प्राप्य दुस्तरम तरती चिरात तस्मादित प्रज्ञान सत्संगी सततम. जगात अशी कोणतीच गोष्ट नाही ती सत्संगानं प्राप्त हो. अरे गंगा आणणारा बी कुल इथं रामचंद्रांचंच आहे. परंतु त्या गंगापेक्षाही पवित्र तीर्थ म्हणजे संतांचे चरण आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यंच कल्पतरुस्ततः पापम तापम दैन्यंच हरित साधू समागम. फक्त जाण पाहिजे. ज्या व्यक्तीकडे जाणं त्याच्याकडे कृतज्ञता आहे. आणि ज्याला जाणच नाही तो जर कृतज्ञता बाळगत असेल जगात त्याला यश कधी प्राप्त होणार. पण खरंच मनीष भाऊचा परिवार भाग्यवान की त्यांनी बाबाची जाण ठेवली आणि बाबांच्या भक्ताची बी जाण ठेवली. आणि पित्यर्थ आदरणीय स्वर्गवासी मधुकर भाऊ, शंकर भाऊ, भास्कर भाऊ, आईसाहेब कमलाबाई यांच्या सर्वांच्या स्मृती पित्यर्थ कथेचा योग. महाराजांचं नाव रामदास महाराज खिल्लारी भाग्यवान. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात मोठा आनंद सर्व आळंदीकरी मंडळीत आली म्हणजे माऊलीचं दर्शन घडलं विठ्ठला. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा राष्ट्र नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरासारखा संत नाही, वारकरी पंथासारखा पंथ नाही आणि वारकरी मंत्रासारखा मंत्र नाही विठ्ठला. सगळी किती माऊली हो. 21 वर्ष 3 महिने 5 दिवस 22 वर्षांनी कितवं. आणि वयाच्या 16व्या वर्षामध्ये जगात तेवढा ग्रंथ माऊली लिहिला. महाभारत शास्त्र आहे. भीष्मपर्व भाग महाभारतातला 25वा अध्याय. व्यासकृत श्लोकाची गीता. अध्यात्म साधं शास्त्र नाही आहे. विज्ञान आजच प्रगट नाही झालं. 5000 वर्षाच्या अगोदर भगवंताच्या ओठात बी विज्ञान हा शब्द आहे. वेदावर आमचा भरोसा नाही पण स्वमुखी आपण गीतेवर आमचा भरोसा आहे. आणि गीतेत श्लोक आहे
इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि सुयवे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा. आणि ज्या अध्यावर नामांकित कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर एका श्लोकात महाराज झाले. राजविद्या तुम्ही कसा बी मांडा श्लोक विठाला. चकारात्मक भाष्य घ्या, पण एका श्लोकावर जीवन चरित्र बदललं. आणि धर्मग्रंथ आपला गीता आहे. अध्यात्मय साधन आहे. विज्ञान हे 5000 वर्षाच्या अगोदर भगवान परमात्म्याने गीतेत सांगितलं. आज नामदेव महाराज शास्त्री सारखे लोक पीएचडी ज्ञानेश्वरी करतात. काय करतात? अमेरिकेसारखा देश सायंटिस्ट या ठिकाणी येऊन ज्ञानेश्वरी ग्रंथावर पीएचडी करतो. आणि आम्ही हिंदूच्या घरात पैदा होऊन आम्हाला संस्कृती माहित नाही, आमचा धर्म माहित नाही. ही आमची शोकांतिका आहे. डीएड केलं, बीएड केलं, बीएससी केलं, एमएससी केलं, चाटता का त्याला? तू बीएचएमएस कर, एमबीबीएस हो, एमडी हो, सायंटिस्ट एमएस बन. हृदयाचं स्थलांतर होईल, किडनीचं ट्रान्सफर होईल. पण ज्ञानोबारांनी काय केलं? आय विटनेस पुराव्यात मेलेला माणूस जिवंत केला. तुम्ही विचार करा, मेलेला माणूस जिवंत केला, निर्जीव भिंत चालवली. हे तर 700 वर्षाच्या अगोदरली घटना आहे. पण या काळामध्ये 2 पायाच्या माणसाचं मॅनेजमेंट करता येत नाही, पण बगर लगामचा घोडा 4 पायाचा माऊलीच्या रिंगणमध्ये फिरतो. हा जिवंत अनुभव आहे विठाला. असं वाटते जन्म मानवाचा दुर्लभ मानुष देह देईनाम क्षणभंगुरा. पुन्हा हा जन्म नाही मिळणार. आणि मरण जर कधी पाहिजेत नसेल तर 2 गोष्टी कमवा, ह्या कधीच मरत नाही. न मरणारा आत्मा आणि न मरणारी आयुष्यातली कीर्ती विठ्ठल. जगाच्या पाठीवर आपण भारतात जन्म घेतला. कुठे घेतला? नाथांची एक ओवी आहे, भरतखंडी नरदे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. लई देशात जन्म मिळेल पण भारतासारख्या देशात मिळणार. कारण या देशासारखा देश जगाच्या पाठीवर देश नाही पाहिले, पण सर्व फादरलँड आहे. मदरलँड हाच आहे. कुठेतरी तुम्ही ऐकलं अमेरिका माता की, फ्रान्स माता की, पाकिस्तान माता की, लंडन माता की? का नाही ऐकायला भेटलं? कारण मराठी व्याकरण आमच्या मातीत चालते विठ्ठल. देशात विशिष्ट जातीला जगण्याचा अधिकार आहे. काय? असे विशिष्ट जातीला जगण्याचा अधिकार आहे असे अनेक देश आहे, पण हाच एक देश आहे आमच्या भारताची प्रतिज्ञा आहे. भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांची पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश, माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी हरामखोरी. तुम्ही शेजारच्या मुलाला बोलावा, घडी कोणीच नाही, पाहुणे आले, गळ्या पावावर साखर आणतो, तो लगेच उत्तर देते माझ्या बापाची ऐकत नाही, बगर पाण्याची केली. हा समाजाची काय सेवा करेल बेटाला? पाठीवर भारतासारखा देश नाही. का नाही? सूर्याभोवती पृथ्वी फिरते एवढा तो सूर्य व्यापक आहे. पण जेव्हा सूर्य उदयाला येते पहिलं किरण, पहिला मानाचा मुजरा कोणत्या देशात टाकते? जहां सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, डाले अपना डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने चिड़िया करते हैं बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती जहाँ से मुने जपते प्रभु नाम की माला. हर एक राजा हर एक बाला, राजा हर एक बाला. सूरज सबसे पहले आकर राजा अपना तेरा. भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. या हर एक बालक मोहन है, राधा हर एक बाला, राधा हर एक बाला. कधी कधी स्वाभिमान, ज्या मातीत आम्ही जन्माला आलो, राम इथं आले, कृष्ण बी इथं आले, पूजन बी पाहतो. जेव्हा वनातून परत येतात पहिलं दर्शन कोणाचं करतात? राम. माहित आहे? मातीचं. गोवर्धन पूजा कुठे ठरते? भगवंत कुठे करतात?
जगाच्या पाठीवरचे अनेक देश आहेत ते कंपन्या आणि फॅक्टरीवर चालतात, पण भारत एक असा देश आहे हा फक्त शेतीवर चालतो. पवित्र ते गुण पावन, पवित्र ते गुण वर्णन केलं असेल फक्त भारताचं. कधी कधी असं वाटते लई लोकांना खाज असते, काहीला अंगाची आहे हात हटक, काहीला समाजाची आहे, कोणाला जातीची आहे, कोणाला मोल्याची आहे. पण देशाची शेती आणि देशाची संस्कृती काय आहे हे जगाच्या पाठीवर मांडल्या गेली पाहिजे. पुऱ्या देशाची खाज एकट्या विवेकानंदाला भेटला. पण भारतासारख्या देशात मिळत नाही. पण आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाची शेती काय आहे हे विदेशात जाऊन कळून देणारे विवेकानंद आहे. शिक्षण असलं पाहिजे, पण संस्कार. सुशिक्षित व्हा, सुशिक्षित व्हा, शेलवान व्हा, गुलवान व्हा. झाडं जर करायचे असतील तयार, आनंद सागर सारखे करा. काय करा, इथेही झाड आहेत, पण कोणाची गाडी पाहायला दिसत, हे जन्माला आले तसे उभे राहिले. आनंद सागरचे झाड जन्माला आले कटिंग करणारे होते. काय होते, शिक्षणात संस्कार असेल तर ते अलंकारिक आहे. काय आहे अलंकारिका? विद्या असावी, विनय नाही. जीवनात शून्य आहे तो. समुद्र नदीशी बोलतो, का ग ताई, तुला असं वाटत नाही माझ्या एवढं व्हावं? ताईनं उत्तर दिलं, जगात असं कोणाला असं वाटत नाही की माझं आसन वाढावं. प्रत्येकाला असं वाटते मी मोठं व्हावं, पण अनुभव तुझा माझ्याकडे आहे. मग तुला वाटत नाही का? वाटते, पण तुला पाहून व्हा वाट अनुभव आहे. म्हणे कशाचा? मी तुला पाहलं. अरे तहान जर लागली तर पाय टाकला जरी तुझ्या तीर्थामध्ये अंग खाजवते. पिण्यासाठी गेलं की खारट लागते. आणि माझ्या झिऱ्यापासून ताण जर भागत असेल, मी लहानच बरा विठ्ठल. असावं पण संस्कारित असावं. आणि शिक्षण असून संस्कार नाही, समजून चालावं देशाच्या आजच हाल आहे. काही काही तुम्हाला वाईट घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. नामांकित कॉलेजची मुलगी दिल्लीहून त्या ठिकाणी म्हणते, गीता ग्रंथ आमच्यापर्यंत कसा पोहोचवला नाही. आम्ही तर भाग्यवान आहोत की धर्म गीता ग्रंथासारखा धर्म ग्रंथ आमच्या घरात आहे. पण आज तंबाखूच्या चुन्याच्या पुडीपेक्षाही किंमत गोरखपूरवाल्यांनी कमी केली. पण घर इतके अभागी झाले की तो ग्रंथ बी आपल्या घरात येऊन नाही राहिला. भेटाला धर्म परिषद भरलं आणि त्या व्यासपीठावर बसणारे सामान्य लोक होते. प्रत्येक देशातला धर्मगुरु तिथं आला आणि आपापल्या देशाचं कौतुक करावं. भाग्य वाटते कधी कधी मातीत या जन्म झाल्या. प्रत्येक व्यक्तीनं एक एक तास भाषण ठोकलं, पण देशाच्या पाठीवर कुठे टाळी वाजली? पूर्ण जगातले देशाचे होते, टाळी नाही वाजली. विवेकानंदांना सर्वात आखरी नंबर दिला, 5 मिनिटाचा तास. पण वाणी साधी होती ना. आता तो भक्ती व्याख्या श्याम. जमीन जर तपली तर पिकाची वाट पाहा ग. ते पिकल्याशिवाय राहत. माऊलीचा हरिपाठ खोटा नाही. तपे विना जगात अशी खुर्ची नाही की ती प्राप्त करतात नाही. फक्त तप, जिज्ञासा, आवड, तळमळ आणि प्रयत्न, संलग्नता. शरणीला म्हणा तुला कोणी तोंड लावत नाही, पण वेळ देठ सोडू नको. एक दिवस तू दशा पकडल्याशिवाय राहत नाही. विठाला विवेकानंदांना फक्त 5
भारताच्या आहेत. पहा तुम्ही, प्रत्येक व्यक्ती जगत असताना पर्सनल लाईफ न जगते. मी तर म्हणतो भाऊ सप्ताह करता ते भाग्य आपलं. आपली गाडी, आपली घोडा, आपला बंगला, बस एवढंच काही काही लोकांचं जीवन आहे. पण कधी कधी सांगावं लागते, घर जसा आपला परिवार आहे, मोहल्ला बी आपला, गाव बी आपलं, जिल्हा बी आपला, राष्ट्र बी आपलं, आणि देशाला परिवार म्हटलं जाते तेव्हा आपला धर्म आणि संस्कृती थांबते. विठ्ठला प्रथम शब्दामध्ये टाळ्यांचा गजर घेतला. यांनी भाषण केली, टाळी का वाजली नाही? यांचा आरंभ, यांचा प्रारंभ, यांची सुरुवातची लँग्वेज हे फक्त लेडीज जेंटलमॅन शब्दात चालत होती. कोण्या म्हणजे आई बी नाही, बहीण बी नाही. जसं गवाऱ्यात कोंडली ती संस्कृती विदेशातली. माता भगिनी म्हणजे ब्रदर सिस्टर या शब्दाचा वापर केल्यामुळे टाळ्यांचा गजर चालू झाला. आणि त्या व्यासपीठावर भारत देश सोडून जगाच्या व्यासपीठावर वरडणारा हा या मातीतला पहिला वाघ, ज्याला धर्म आणि संस्कृतीची आग आहे. विठ्ठला काय बोलता? जगाच्या पाठीवर माझ्या भारत देशासारखा देश नाही. संस्कृती प्रधान देश असेल भारत, कृषी प्रधान देश असेल भारत. माझ्या संस्कृतीबद्दल, माझ्या कृषीबद्दल कोणी बोलेल तर समुद्रात फेकणार. कुठे अजून बोलले? कुत्रे भुकतात स्वतःच्या गल्लीत, काही इतके हराम सापडतात स्वतःच्या बी गल्लीत भूक. घरमालकाला सांगा लागते गुटके टाकणं. मैं भारत का रहने वाला हूं, भारत की बात ज्याची खावे पोळी त्याची वाजवावी. जर वाजत नसेल तर ती हराम अवलाद वागून बी भारी आहे. विठ्ठला विवेकानंद बोलले. आणि प्रत्येकाला आपापल्या देशाचं स्वाभिमान आहे. शिकागो मधला एक व्यक्ती उभा राहिला आणि विवेकानंदांना प्रश्न केला. म्हणे महाराज, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. विचारा ना. म्हणे काय प्रश्न आहे? तुमच्या डोक्यात काय हो? म्हणे पगडी आहे. पायात काय आहे? म्हणे जुती आहे. पगडी कोणत्या देशाची? म्हणे भारताची. कारण पूर्वीचा म्हातारा आपल्या देशातला काय वागत होता? देश साधा नाही ना. दमनीत बसणारा म्हातारा पुराणा हाती घेत होता तर शैबी कशाची होती? या मोहम्मद पैगंबरनं पहिले धिगाणा केला. करवरेश्वर, ईश्वेश्वर मंदिर, प्रवरा नदी, नेवासा, ज्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली तिथं मौलानाशी झगडा करावा लागला. भेटाला अरे देव धर्म रक्षणासाठी आहे पण संत पालनासाठी आहे. आणि माऊली कोण आहे हे या लोकांना कळलं नव्हतं. विवेकानंदाला त्या व्यक्तीला प्रश्न केला, डोक्यात काय आहे? आणि पगडी आहे. पायात काय आहे? म्हणे ज्योती आहे. पगडी कोणत्या देशाची? भारताची. ज्योती कोणत्या देशाची? म्हणे अमेरिकेची. मग त्या व्यक्तीचा प्रश्न असा मांडला गेला, तुमच्या देशाची पगडी वय, अमेरिकेची ज्योती वय, तुमच्या देशाची संस्कृती वंदनीय आहे, तुमचा देश कृषी प्रधान आहे, मग अमेरिकेतली ज्योती पायात का घातली? प्रश्न कोणाला केला यानं? समुद्रातल्या पाणी मोजता ये, आकाशातल्या चांदण्या काय महात्मा आहे तो, ज्याचं वर्णन करतात ते. वयाच्या 16व्या वर्षात पूर्ण भारत भ्रमण संपलं आणि वयाच्या 21व्या वर्षामध्ये अनेक भाषेचा अभ्यास संपला. भेटाला दिव्य शक्ती, दैविक शक्ती ज्या महात्म्याकडे त्याचं वर्णन करता येत नाही. तुम्ही अमेरिकेतली ज्योती पायात का घातली असा प्रश्न जेव्हा मांडला लाखो लोकांमध्ये, विवेकानंद म्हणू लागले, देतो ना उत्तर, अमेरिकेतली ज्योती पायात का घातली? माझ्या भारत देशाची पगडी वय, अमेरिकेची ज्योती वय, माझ्या देशातल्या संस्कारांना मी डोक्यावर घेतो म्हणून पगडी स्वरूपात वापरतो, विदेशातल्या संस्कारांना मी पायाखाली तुडतो म्हणून ज्योती स्वरूपात वापरतो. विठ्ठल भारतासारखा देश नाही हे मिलिटरीच्या जवानाला विचारा. कोणाला? त्याचं प्रेत येते तो कोणी म्हणते का कोण्या जातीचा मेला, कुठून आला म्हणते का? नाही ना. आणि मरताना त्याला आशा विचारा कोणा काय इच्छा आहे, तो एकच सांगतो, जर योग जन्म मिळाला मला तर पुन्हा याच मातीत जन्माला येईल आणि शहीद भारतासाठी होईल. विठ्ठल हजारो कीर्तन करून एखादा कीर्तनकार आपल्या दानपेटीमध्ये जेवढं पुण्य प्राप्त करून घेतो त्याच्यापेक्षा लाखो पट पुण्य भारताचं रक्षण स्वरक्षण करता करता जर जवान शहीद झाला तर
त्याच्या पेटीत जमा करतो विठ्ठल. साधा महात्मा होताना ज्या व्यासपीठावर विवेकानंद बोलले ते व्यासपीठ का साध्या लोकांचं आहे का? संत आहे, महंत आहे, मंडलेश्वर आहे, महामंडलेश्वर आहे, 108 आहे, जगद्गुरु आहे, जपी आहे, तपी आहे, वैरागी आहे, जटाधारी आहे, लोटाधारी आहे, 1008 आहे, 108 आहे. त्या व्यासपीठावर विवेकानंद बोलतात. लोकांनी विचारलं तुमची गुरुजी कोण? अरे ज्या मातीत पैदा झालो ही मातीच मोठ्यांच्या पिठाला. Those of great men all remain as we can make all you sublime, departing behind us, put springs on the sands of time. शास्त्रकाराचा सिद्धांत आहे, मोठ्याच्या संगतीत राहणारा व्यक्ती छोटा होणार. अरे शेगावला जाऊन पहा, सर्व घाण जिकडे फेकल्या जाते तिथं बाबा जाऊन बसला. आज दिल्लीत जाऊन सांगा, मी अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये राहतो, बुलढाणा राहतो, कोणी ओळखणार नाही, पण गजानन बुड्याचं नाव काढा, दिल्लीची गल्ली ओळखते. घर मोठं पाहिजे की माणूस? धन मोठं पाहिजे की मन? अटल बिहारी वाजपेयी निघून गेले. सबसे बड़ा धन नहीं ना सबसे बड़ा आसन, बड़ा है मन. मन अगर फकीर बन जाए तो कुबेर को भी अपने धन पर लग जाते है. बेटा अरे गरीबाला पण श्रीमंत हसणारे लय पाहिले, पण सुदामानं श्रीमंत रळवला आणि तोही जगाचा नात रळवला. वीट वाटू लागला, घराणा येऊ लागली, स्वतःच्या अलंकाराची आणि देवपणाची. का? असा भक्त बी पाहायला मिळाला, विकत नाही घेता आला. विठ्ठल भक्ती आणि श्रद्धा ह्या गोष्टी काही सामान्य नाही आहे. काही लोक विचारतात महाराज देव आहे का? अरे 200 रुपयाचा व्यवहार करण्यासाठी विश्वास पाहिजे. काय पाहिजे? मला 200 रुपये वस्तू द्यायच्या, पण ओळख असली तर मी देऊ कसे काय तुम्हाला? अरे 200 रुपयाच्या व्यवहारासाठी जर विश्वास पाहिजे, देव आहे का ते आम्हाला विचारू नको. श्रद्धा ठेवून शिक, देव आपाप भेटेल तुला. भेटल देशासारखा देश नाही, देशात राष्ट्र लय आहे. युपी आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, गुजरात आहे, पण महाराष्ट्रासारखं. कारण मा शब्द लागला नाही इथं. काय लागला? व्याकरण मध्ये शब्द आहे, कंठस्थ आहे, दंतस्थ आहे, ओठस्थ आहे, तालस्थ आहे. आई कंठस्थ शब्द आहे. काय आहे? पण मा बाहेरची हवा आत येत नाही, आतली हवा बाहेर जात नाही. मा बगर ओठ मिटवायचा शब्द पूर्ण कधीच होणार? किती ताकदला फक्त मा बगर ओठ मिटवायचा शब्द काढून दाखव. मा म्हणत असताना इथं ताण पडते. मा तुझं माझं नातं, आणि ज्या शब्दात ओठातून शब्द निघता हा ओठच आहे. याच ओठाने तुझं काय प्यालो? दूध प्यालो. मा शब्द देशाला आहे, मा शब्द महाराष्ट्राला आहे, आणि देशावर भगवा ज्यानं टिकून ठेवला तो शब्द राजलय आहे. पण पहिला महाराज हाच आहे, छत्रपती शिवाजी महाराज. आता मा म्हणणार कोणी सापडलं? ते मम्मीवर गेलं, त्याच्या शॉटवर आलं, चालता चालता उभाटी मॉम म्हणते. पहिले बाबा म्हणत होतं, वात्सल्य होतं, वात्सल्य त्याच्यातून पप्पावर आलं, डॅडीवर गेलं, त्याच्यातही जिभेला आळ्या पडल्या. कधी कधी गावातून मिरवणूक निघली की पाहायला मिळते 25% सुस्वागतम आणि 75% रांगोळीत काय आहे? लोकांना सांगायला लागते पुढे गेला ब्रिटिशाची औलाद मुक्कामी आहे. सदा साधूने ज्ञानोबर आहे, माझा मराठीचा बोल अमृता होणे. पप्पावर डॅडीवर आलं, पुन्हा डॅड झालं, इतकी आली टाकली. आता याचे पुढे शॉर्ट होईल डेड बॉडी, म्हणजे मरेल मायबापाचे लेकर. वाघींची कूस आहे इथं. अरे ज्ञानोबा शोभा सारखे लोक या मातीत आहेत. विठाला आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, पण या ग्रंथासारखा. कारण पुरावा आहे, विटनेस. 10 मर्डर करा, मॅजिस्ट्रेटची पॉवर नाही की तो फाशीची शिक्षा देईल. आणि मॅजिस्ट्रेट खुर्ची साधी नाही, कारण ती खुर्ची प्राप्त करण्यासाठी अनेक गोष्टीचा अभ्यास करावा लागते. कळते त्याला निर्दोष अटकत आहे, पण करेल काय? पुरावा नाही, काय नाही. आणि पुरावा जर मिळाला, तुम्ही मारले नाही तरी मी तो अटकू शकतो. काय आय विटनेस नामदेव बाबाचा पुरावा आहे. एकतरी ववी
अलंकार नाम ज्ञानेश्वरी. अलंकार खूप मोलाचा आहे. गीता तसाच ग्रंथ महत्वाचा, कारण देवाच्या ओठातला आहे. पण अलंकारिक भाषा वापरलेली आहे. म्हणजे गीतेचा अलंकार ज्ञानेश्वरी ग्रंथ तरी कसा असावा. आणि आजपर्यंत ज्ञानेश्वरीवर पूर्ण जगामध्ये तज्ञ लोकांनी 108 टीका केल्या. किती केल्या? 108. आणि माऊलीचा नंबर प्रथम आहे. प्राकृत भाषा जर म्हणसाल तर लोक डुबून राहिले, पण ज्ञानेश्वरी कळून निघाले. विठाला त्यांचे शब्द तोलणं सामान्य नाही. म्हणून ते म्हणतात एक तरी ओवी माय आहे ना. ती काय आहे? अनेक संतांना त्या ठिकाणी कुठंतरी नाव मिळालेलं आहे. कोणी वैराग्य मूर्ती आहे, कोणी शांती ब्रह्मा, पण ही माऊली आहे. म्हणून एक तरी ओवी. काही काही लोकांचं असं मत येईल 9033 टाकल्यापेक्षा एकच ओवी जर असती तर 7 दिवस गमावायचं काम पडलं. त्याला मोल आहे ना. हे कशासाठी आहेत एवढ्या बिवळ्या? माऊली आहे ती. आणि माय झाल्याशिवाय कोणाला हे कळणार नाही. जखम लागली की अंगार आहे, पाण्यात पाय पडला की वलवा करते, आग पडली की अन्नाची टेस्ट येते. काय येते? गुलामगिरी भोगली नाही, त्याला स्वातंत्र्याची टेस्ट नाही. आणि माऊली कशाला म्हणता? जोपर्यंत लेकर प्राप्त होत नाही तोपर्यंत माऊली होता ये. आणि ही माऊली कशी आहे याचं वर्णन खूप नामदेव बाबांनी केलंय. एक तरी ओवी अनुभवावी. बाळ बिमार पडलं, डॉक्टरकडे ताई गेल्या. डॉक्टरना सांगितलं, ताई बाळाची तब्येत चांगली नाही, तुम्ही एवढी कुप्पी घेऊन जा. हे औषध जोपर्यंत त्याच्या पोटात उतरत नाही तोपर्यंत तुमचं बाळ चांगलं हो. आता काही काही लेकरं अशात की ते औषध घेतात, काही काही घे, पण शेवटी ती आई आहे. काय आहे? देत असताना मांडीवर टाकते. काही काही लेकराचे पाय बी दाबून ठेवा लागतात, काही तर इतके अबुजात की हात बी धरून ठेवा लागतात. बरं, हातही दाबले, पाय दाबले तरी मुडकं बी फिरवल्याशिवाय आई अशी आहे त्याचं मुडकं बी धरून ठेवते. बरं, ती चमच्यात औषध घेते, काही इतके पक्क्यात ओढ बी टिकून ठेवून देतात, तेही उलायला तयार. पण आई बी अशी आहे की त्याचं तोंड बी वाचवते. काय करते? तरी चमचा त्याच्या तोंडात टाकते. इथपर्यंत प्रॅक्टिस करायची. पण आता तिथून काही नाही जमत ना आईचं, कारण तिथून काही काय असे सापडतात की ती फुरकी मारते, रिटर्न वापस. आता औषधच जर बाहेर आली, पोटात गेली नाही तर तब्येत जमेल का? दुसरा चमचा घेते, पुन्हा टाकते, ते पुन्हा फुरकी मारते. तिसरा टाकते, पुन्हा फुरकी मारते. आई म्हणते 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 1 तर पोटात जाऊ दे, तुझी तब्येत चांगली झाल्याशिवाय. माऊली तसंच म्हणू लागली. ज्ञानेश्वरी कोणी हाती धरणार, कारण याच्या तोंड दाबू दाबू पाजा लागेल. एक जरी ओवी अनुभवात आली तरी जीवनाचं कल्याण झालं. विठाला मंत्रासारखा मंत्र नाही. मंत्र काय 2-3 घंट्याचा आहे का? 4-5 तासाचा? 5,000 वर्षाचा? 10-15 हजार वर्षाचा? 3-4 लाख वर्षाचा? हा मंत्र साधा नाही माऊलीचा. माऊलीच्या मंत्राला तुकोबाराचा पुरावा आहे. काय आहे? रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र हा जपावा, या विना आणि कास्तापय वाहतसे आन. पांडुरंगाची शपथ घालून सांगतो. काही काही लोकांच्याकडे मंत्र आहे. आपल्यासारखा जर विचार केला, सांगा ना तुमच्या गुरुजीचा मंत्र, तो म्हणजे तुम्हाला या लागेल, तू सांगू नाही शकत, तुमच्या कानात ऐका लागेल. म्हणजे चोरीचा मामला. मी त्या ठिकाणी विरोध नाही करत. मंत्र बघा, जितकी पंत या महाराष्ट्राच्या मातीत असतील, माऊलीचं उष्ट आहे त्यांच्याकडे. विठाला अरे वसंत बाबा, तवाळे बाबा आला असते, सद्गुरु प्रथा त्या ठिकाणी चालू झाली असेल. पण मोतीराम बाबा कुठचे वारकरी आहे? पंढरपूरचे. तुमचं गुरुदेव सेवेचं मंडळ असेल, ग्रामगीता तुकडोजी महाराजांना प्राप्त झाली. तुकडोजी महाराज वारकरी कुठचे होते? पंढरपूरचे. सर्वांच्याकडे जर पाहिलं तर माऊलीच्या पलीकडचं कुठे नाही. तुम्ही ब्यासले जा, तिथं बसलेलं कोण आहे? नामदेव महाराज. महाराज जर गेले नसते तर ते पीठ तयार झालंच नसतं. विठ्ठल आमचे गुरुजी सांगतील. म्हणजे चोरीचा मामला हळूहळू. हा मंत्र कसा? उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी. ते म्हणसान महाराज काय सांगता, उघड्या मंत्राला कुठे चव आहे का? आता चव जर पाहिजे तर उत्तर याच्याकडेच आहे. यायला विचारा, तुम्ही भांडारात चांगले जेवता की घरी? कुठे जेवता चांगले? का घरची बाई भाजी निघत चांगली? अरे घरच्या भाजी सारखी भाजी नाही. आपल्या घरची बाई 4 वेळा आलूच्या फोडीत होते. किती वेळा? एवढाली पोळी करते. लसण असा टाकते की फतरी येऊ दे, मिरच्या अशा काढते की नाकण जाऊ दे,
सांबार असा काढते की काळी घुसू दे, भाजी अशी करते की प्लेट मध्ये टाकल्यावर फोटो काढा, पण 1.5 प्लेटच्या वर याचं रेकॉर्ड असून गेलं. तुम्ही भांडाऱ्यात आणा, यान काल्याच्या दिवशी पान कसे वांगे चिरतात लोक, काही तंबाखू घोटून राहिले, काही देठासहित वांगे टाकून राहिले, पत्रासहित लसण, नाकणासहित मिरच्या, कुठा. आपल्यासारख्यानं जर म्हटलं का हे काय, ते म्हणतात तुम्हाला नाही समजत महाराज, यानं काय येते भाजीले, कसं समजते रे, हा इतकी भाजी करा, हा द्रोणार द्रोण. आणि पोळी कशी आहे भांडाऱ्यातली, हा हातभर कुकडे हात फिरवा, सेमिटच आहे त्याला चिटके काय आहे? हा. तुम्ही पहा ना, पोळ्या 4 घरची पोळी कशी आहे, चांगल्या क्वालिटीची गव्हाची, लसलस पोळी, पापडासारखी, तेल तूप लावून, पण 4 पोळीच्या वर याचा मेळ बस. इथं 4 पोळ्या, त्याला विचारा भांडाऱ्यात कसा काय जेवला तो इतका, मग तोच सांगते महाराज संगतीची पंगतच हवं का काय आहे. आमच्या माऊलीचा मंत्र साधा आहे का? अरे तुम्ही विचार करा, जो मंत्र तयार केला, या मंत्राला 3 युग गेले. किती युग गेले? त्रेतातला राम, द्वापारातला कृष्ण आणि कलीतला कटेवर हात टाकून हरी राम कृष्ण. वारकरी मंत्रासारखा मंत्र नाही भेटलो. वारकरी पंथासारखा पंथ नाही. कसा? वारकरी पंथासारखा पंथ नाही. बाकीच्या ठिकाणी जर गेले तुम्हाला देव बी दाखवायला भेटेल, तुम्हाला बी दिसेल. काही लोक सांगणार आम्हाला दिसला, काही म्हणतात त्यानं दाखवला. वारकरी पंथ असा इथं दाखवला जात नाही, इथं दाखवल्या जात नाही, इथं पाहायला बी जात नाही. इथं डायरेक्ट देव व्हावं लागते. काय व्हावं लागते? इकडे जर आले तर काय व्हावं लागते? प्रपंचात वय वाढली की किंमत घटते, परमार्थात वय जर वाढली तर माणसाची किंमत वाढते. तुकाराम महाराज काय झाले देवचे? आज देव झाले. ज्ञानोबा काय झाले? देव झाले. शेगावचे गजानन बाबा काय झाले? देव झाले. काटेलचे गुलाब बाबा काय झाले? देव झाले. तुम्ही विचार करा ना, वारकरी पंथ असा इथं दाखवल्या जात नाही, पाहायला जात नाही, डायरेक्ट देव झाल्याशिवाय देव जगद्गुरु तुकोबाराचा हा जिवंत अनुभव काय आहे? महाराजांनी जो पुरावा दिला, या पुराव्यासारखा पुरावा नाही. साधी साधी भाषा लोकांना कळते. गुळ दाखवणारा व्यक्ती फायद्यात आहे की गुळ पाहणारा फायद्यात आहे की गुळ खाणारा? कोणताही व्यक्ती कार्य करत असताना तोट्यासाठी कोणी करत? जगद्गुरु तुकोबारा म्हणता वारकरी पंथच असा की तर माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. आणि माणूसच देव आहे. मोको का धुंटा बंदे मै तो तेरे पास में. कर्म चांगलं कर, तो देव झाल्याशिवाय कर्मानुगो गच्छन्ति जीव एका. प्रत्येक गोष्ट ही कर्माला. बीज बोय बबुल का आम का से काय. पेरुंद्राला दामोटेन मागता आंबे जिंदगीत नाही भेटणार विठ्ठल. आपलं जगावं कसं हा संदेश ज्ञानोबारांचा घ्या. ज्ञानेश्वरीतून मिळेल. मानव जन्म मिळाला आपल्याला 83,99,999च्या बाद. या योनीसारखी योनी नाही. दुर्लभ मानुष देईना शरभंगुरा अशी येवणी नाही. म्हणून माणसाचे आचार आणि माणसाचा विचार कसा असला पाहिजे. आदर्शमय चरित्र प्रभू रामचंद्रांचं वाचा. म्हणजे रामायण तुम्हाला आचार विचार शिकवते.
कुलामध्ये सूर्यकुलामध्ये असा एकही माणूस नाही की ज्या कुलानं या मातीला त्याग दाखवला नसेल. गंगा आली ही पुण्य सूर्यवंशाची. काय आहे? गंगा आली ही पुण्य सूर्यवंशांची. दान शिकवलं हे पुण्य सूर्यवंशाची. आणि या मातीची किंमत वाढवली हे पुण्यबी सूर्यवंशाची. आणि रामकथा का पाहिजे? रामायणातली उर्मिला सारखी जर पत्नी मिळाली तर जिंदगीत भाऊ फुटणार नाही. सीतेसारखी पत्नी मिळाली तर झोपड्यातला माणूस महालात गेल्याशिवाय कथा काय का लागते. कधी कधी सांगा लागते. कथेत रिटायर भरती नाही झाली चालते, पण सुना मुली मुलं या ठिकाणी अवश्य पाठवा. आणि या वर्गाची जास्त गरज आहे बेटाला. आज मोबाईल 36 इंच टीव्ही त्याचं करता काय? घर फोडलं येईना. कोण फोडलं? भाऊ फोडला येईना. भान भाऊ मारला, मारायला लावला या वर्गानं. कोण्या वर्गानं? या. दिल्लीच्या तख्त्यावर भगवा फडकवला कोण? येईना. शिवाजीला जन्म दिला कोण? रामायण घडवलं कोण? महाभारत घडवलं कोण? सुखदेवाला आणलं कोण? येईना. काय नाही करू शकत. तुम्ही म्हणशाल आपलं काहीच नाही का? आपलं जेवण बी आपल्या हातात. तुम्ही घरी जा, ते बाई लगेच सांगते. तिचं जर कंटाळ आला ना स्वयंपाक करायचा, ते आपल्याला सांगते तुम्हाला भूक नशी ना आज. तुझे पोटात माझं एकच आहे. कसं काय? मिले सूर मेरा. असं जर केलं तर आपले 2-4 दिवस चांगले जातात. उपाशी झोपलं तरी चालते तुम्हाला. काय आहे? म्हणून जिजाबाई जर घरात नाही तर गल्ली शिवाजी येईन कुठून बेटाला. लग्नाला एकही दिवस बरोबर गेला नाही. तिसऱ्याच दिवशी दुधाचा प्याला उर्मिला घेऊन आली. पहिला जिंदगीत प्याला नवऱ्याला देताना काय आनंद आहे. ते जेव्हा घेऊन येते ना, विधात्याचं विधान आहे, विधी लिखित आहे, त्याच्या पलीकडे जाता ये. उद्याची सकाळ कोणाला माहित आहे बंबल्याचे की काय आहे. पण माणूस बी इतका हराम आहे. गड्ड्यात पडल्याशिवाय गजानन महाराजचं नाव घे. खड्ड्यात चौद्यानं गाडी लगेच म्हणजे गजानन बाबा की येऊद्यानं माथ्यावर. काय एअर कंडिशनची हवा लागते रे. दुख में सुमिरन करे सब कोई, सुख में करे ना कोई. जो सुख में सुमिरन करे दुःख काय का होय. अरे दुःखात बी शिक हाक मारणं बेठाला. चालत्या गाडीला हात देतात, बंद गाडीला कोणी दे. त्याला माहित थांबलं तर लोट्याला लाईन, नाही तर पाना मागीन आयुष्य कमाल पुरं. सब पैसे के भाई तेरा साथी. तुमची इंद्रिय बलवान आहे तोपर्यंत घरात किंमत आहे. खाटेले चिटकानं तुम्ही. अरे कुत्र्यापेक्षा किंमत तुमची कमी, कारण त्याला तरी साबू लागते, कुठेतरी कोणी घेऊन जाते. पण मायबाप असे उचले झाले तुम्हाला काय सांगा. सून पोरग त्याचं, गॅस वाटा त्याचा, इस्टेट त्याची, प्रॉपर्टी त्याची, पण सासऱ्याची ताकद नाही चहा मागायची. काय आहे? उचले झाले, संस्कारच राहिला नाही विठ्ठल. काय प्याल्यामध्ये म्हणजे दूध आहे स्वामी. जगात गोड काय आहे? आपल्या घरच्या बैल जर विचारलं ते म्हणते गुलाबजामुन गोड आहे. ते म्हणते स्वामी दुधासारखा पदार्थ जगात गोड नाहीये. तुला माहिती आजचा दिवस किती कडू आहे. अगं अयोध्येत राम नाही, दिव्यात ज्योत नाही, देहात आत्मा नाही. जर अयोध्येत राम नाही तर लक्ष्मणाला किंमत. स्पष्ट सांगा स्वामी काय झालं. अगं उर्मिला आत्म्यावर जेवढं प्रेम करतो त्याच्यापेक्षा 1000 पेट प्रेम मी माझ्या दादावर. तरी एका मायच्या कोकेत जन्माला येईल. हे 9 महिने एकाच कोकेत मुक्कामी होते, एकाच खाटर बालपणी झोपले, पण तरी मी फुटभर जागेसाठी फावलं मारायला तयार आहे. फक्त यायच्यासाठी भेटलो. 1.5 फूट जरी घुसला तरी भाऊ भावाला काहीच म्हणणार. अजून घुस म्हणते 3 फूट, तरी मी काही म्हणत नाही. 8 दिवस झोपला तो 3 फूट घुसून. त्याला भाऊ घुसून राहिला हे भीती नाही, पण हे कधी येईन बळबळ करी सांगता ये. आलीच ना ते 8-10 दिवसाच्या बाद. शांत झोपा, गुपचूप राहा, तुम्हाला काही घेणं देणं. तो घुसला 3 फूट, हा उत्तर तरी देते. दुसरा थोडी घुसला, भाऊच घुसला. काय म्हणते? दुसरा थोडी घुसला, भाऊच घुसला. ते उत्तर काय देते? बरोबर आहे ना, तुम्ही काय बोलसा, तुमच्यात दम नाही. बैले वाघ आणि माणसाचा दम जर काढला तर द्रौपदी बी नांगे होते बेठाला. सकाळी कुठ्याना फावलं घेऊन भाऊ भावानं मारला. एक कायमचा बुलढाणा जेलात, हा संपला. आता जमला की नाही दम. जमीन भेटेल, धन भेटेल, दौलत भेटेल, पण भाऊ भेटणार काय? तुझं शिक्षण कामाचं भेटाला. श्रीमंती राजा दशरथ
दशरथाच्या पेक्षा कोणाच्याकडे? सीतेच्याकडे. साधा हार नाही, पूर्ण पृथ्वी तागड्यात टाकून या पुऱ्या पृथ्वीचा जेवढा पैसा जमा होते ना तितक्या मोलाचा हार गळ्यात वागवणारी जगातली ही पहिली बाई आहे जिचं नाव आहे आई सीता. काय आहे? पण जेव्हा राम वनाला चालले तयारी सीतेची. परिस्थिती कळून जर नातं ठेवत असेल तर ते नातं मरेपर्यंत तुटणार नाही. आणि ज्याला परिस्थिती कळत नाही तो माणूस कधी धोका देईल त्याचं सांगता येईल. आपला बी आपला राहणार नाही. विठ्ठल वनवास माझ्या मुलाला. तू कुठे चालली? अगं जनकाची मुलगी होय, अयोध्येच्या राजा दशरथाची सून होय, जगाच्या बापाची पत्नी होय. तिने उत्तर पा किती सुंदर दिलं. माझा सजीव अलंकार वनात चालला, तुझ्या निर्जीव अलंकाराचं काय करू? तिनं तोडून फेकून दिला. तरी पोरगी कोणाची होती? राजा दशरथापेक्षा किती पट श्रीमंती. आता तुमच्यापेक्षा फक्त 4 एकर तर भोरांडीची शिल्लक असू द्या, थंडगार करते तुम्हाला. विठ्ठल हार फेकून दिला. हार. अगं सजीव अलंकार चालला, निर्जीवचं काय करू? माझा पती मातीचा बिछाना करणार, मला झोपून काय करू? माझा पती झाडाचे फळ खाणार, मी पक्वान न खाऊन काय करू? याला म्हणतात खांद्याला खांदा लावणारी चालणारी पत्नी. पत्नीनं जर पतीचा खांदा सोडला नाही तर झोपड्यातला मालात नेते, आणि तिनं जर खांदा सोडला ना तर मालातला बी झोपड्यात घालते. विठ्ठल कथा ऐका, जे आदर्शमय जीवन आहे. आणि मनुष्य जन्म मिळाला, शेवट चांगला झाला पाहिजे ना आपला. भागवत कथा का साधी कथा का? मुक्तिदायी कथा आहे. पुराणातलं महापुराण आहे. 18,000 श्लोका. निगम कल्प तरोर गलितम फलम शुक मुखात्र मृत द्रव संयुतम पिबत भागवत रसमालम मोहरो रसिका भुवी भावका. हे तर नौका घरी आलेली आहे. काय आहे? कधी कधी सांगा लागते पुऱ्या गावनं सोडलं तर ते बालविवाह का होणार. फक्त कोण नाही सोडायला पाहिजे. कहते हैं भागवत कोई पुराण नहीं, भागवत स्वयं श्री कृष्ण जी है. और जहाँ भगवान श्री कृष्ण जी रहते वह गोकुल जैसा वातावरण बन जाता. परमात्म्याचा वास आहे तर नित्य मम कथा यत्र तत्र तिष्ठन्ति वैष्णवः कलिबाई नरास्ते वैर यर्चे अंत सदा मम. परमात्मा सदा म्हणतात अर्जुना महाप्रलय होऊ दे, फक्त नावेत बघ. जगात तुझी नाव बोलणार हे पार्थ मै आवेशी चेत समहम नचिरात मृत्यू संसार सागरात भाऊ मी. महाप्रलय होऊ दे, फक्त नावेत आपल्या बघ, तुझे नाव बोलणार नाही. विठ्ठल दिवसाचे 9 काही दशक आलेले आहे. आणि पहिल्या दिवसाचं कीर्तन आणि कीर्तनातला आरंभी अभंग नाम प्रकरणातील असावा. पण जगद्गुरु तुकोबाराक पहिल्या चरणात नामच समज. सदाराम घोष करू
कारण हा बी एक रस आहे, जास्त लागला की माणूस मरायला तयार आहे. स्पर्श, रूप, रस, गंध, रंगा माणसानं रंग खुलला पाहिजे. काय काही काही असे रगेला आटले लागले की 12 लोक इतके सडतात की या खांब्याशी बोलतात की रे भीष्म कैसा आया, एकले डिलीट होते. मी बोललो का मला माहीतच नाही, पण तुकोबारा ज्ञानेश्वर महाराजांचा रंग अजून उतरत नाही, सळत चालला विठाला. रंगी रंगले श्रीरंगे, काय बोललासी नंतर म्हटलेला ना, विषय तो त्यांचा झाला लागे मना पिशे. काय महाराजांच्या मागण्या आहेत, कारण असा रस कुठे पाहायला मिळत. आणि हा शब्द रस आहे. काय आहे हा, जर जास्त चढला तर तुम्ही एक भाग बघ कसा आहे. हरणीले पकडण्यासाठी जेव्हा तो पारधी जातो ना, तिला शब्द विषयाची गोळी आहे. कोण्या विषयाची? विषय असा जास्त जर चढला तो मरायला तयार आहे. शब्द विषयाची गोळी आहे. तो पकडण्यासाठी तो पारधी बिगुल वाजवतो. काय वाजवतो? हरण इतकी तल्लीन होते त्या बिगुल मध्ये. ती तल्लीन झाल्याबरोबर जसं माऊली हरिपाठात देतात, रामकृष्ण नामी तयासी लादली. ती दशाच नाही आहे. काय आहे तो काय करतो त्या भक्तीमध्ये, ती दशाच नाही. जसं देवच नाचले तर त्यानं पितांबर ठेवला नाही. हा गोळवाच इतका जोरदार आहे की याचं वर्णन करता ये. याचं वर्णन तिथं होते की जिथं आपली वाणी थांबते विठाला. काही बोलण्याची जाणी शब्द म्हणजे ज्ञान, ज्ञानी शब्द म्हणजे अज्ञान. जिथं जाणं संपून जाते. बिगुल वाजवता वाजवता ती इतकी तल्लीन होते आणि पारधी पाहते आता तल्लीन झाले. बिगुल बंद करते, म्यानातला बाण काढते, हरणीला मारते. बाण असा आरपार जाते, इकडून तिकडून आरपार निघते. हरण जमीनवर पडते. पारधी पळत पळत जातो आणि हरण त्या पारध्याशी बोलते, अब देखत है पारधी. हे पारध्या, तू काय पाहतो माझ्याकडे? पुरा लगा है घाव, जब लग साथ शरीर मा, तब लग बिगुल बजा. हे पारध्या, जोपर्यंत शरीरात श्वास आहे तोपर्यंत तुझा बिगुल बंद करू. त्याच्या पलीकडे जाऊन बोलते, मांस काटो, माझं मांस का, ताडन करो, तोडून टाक, मुझे पका कर खाओ, पर मेरे चमड़े पर बैठके राग रागिने गा. ही कला आहे, प्रत्येकाला प्राप्त हो. माऊलीचे उपकार आहेत विठ्ठल. सामान्यता नाही आहे, कधी कधी वर्णन करावं लागते. म्हणून आजचा जो अभंग सेवेसाठी निवडला हा नाम प्रकरणात महाराजांची भाषाच व्यापक आहे. काय आहे? तुकोबारायचं जीवनच व्यापक आहे. म्हणून कधी कधी सांगावं लागते, वर्ग पहिला लोकांच्या माना कापून पोट भरतो हा सामान्य माणूस आहे. आपलं पोट भरल्याशिवाय अजिबात दुसऱ्याच्या ताटात टाकत नाही. वर्ग दुसरा माणूस आहे. आपलं काही झालं तरी चालेल, पण जगाचं कल्याण कसं कळेल हा वर्ग तिसरा संत आहे. तुकोबाराची भाषाच व्यापक आहे. कारण महाराज वारकरी संप्रदायाचे कळत झालेले आणि महाराज काही साधे संत नाही आहेत. सदा नाम घोष हे काही एकतेरूप भाषा नाही, अनेक स्वरूपाचा शब्द आहे. घोष, नाम घोष म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे की मी एकला भजन करणार, त्याला एकल्याला करायला लावणार. घोष म्हटलेला आहे, समुदाय घेऊन बोलतात तो कोबरा विठाला. काळ पण परमार्थ कळला पाहिजे. काय आहे? काळ पण परमार्थ कळला पाहिजे. कधी कधी लोक तर महाराज पहिल्या काळात माईक बी नव्हता तरी बुवा लोक कीर्तन चालू ठेवतो. तुम्ही लाईन बंद पडली की कीर्तन पण त्याला सांगायला की त्या महाराजले 15 दिवस कीर्तनच नसे. काय असे? आणि दररोज जर कीर्तन घेऊन आला 15 दिवस जर नाही तर एक दिवस बगर लाईनचा माणूस बोलते, 15 दिवसात आवाज वापस येते. याला जर दररोज काम आहे तर समजून चला लाईन शिवाय जमत डोळा देखनाची आहे, त्याशी सूर्य नसतास आहे. भरला गाले का डोळस माणूस बी आंधळा होते ना. लाईन जाऊ दे बरं, तू का फुटकाय का, तुला दिसत नाही लाईटाची कशाला वाट पाहिजे, तर जेवण चालू कर. तरी म्हणते काय येऊ दे, लाईन येऊ दे. साऱ्याशिवाय जगात काहीच चालत नाही बेटा. समय वेळ ज्याला कळत नाही त्याला परमार्थ कधी कळणार. आणि काळानुसार अरे 5000 वर्षाच्या अगोदरला साधू भागवत कथेत कलियुगातलं शिकवतो. काय शिकवतो? आणि आपण कलियुगात जन्माला येऊ
त्रेतायुग पकडून राहिलो. कोणतं युग? त्रेता. तुम्ही पहा ना, कृतयध्याय विष्णू. कृतात देवप्राप्तीचं साधन म्हणजे ध्यान. काय आहे? तुम्हाला ध्यानानं देव भेटत होता. ध्यान 6-6 महिने चालत होतं. डोळे मिटला की देव डोळ्याच्या समोर याचा. आता तुमची उघड्यात म्हणून बरं आहे. काय आहे? कारण उघड्यात देव दिसतो आणि डोळे जर लावले तर तुम्हाला देव दिसेल याची गॅरंटी. फालतूपणा करू नये, कारण कली आहे. काय आहे? कलीतलं आयुष्य तसं दिलेलं आहे, काळ तसा दिलेला आहे, समय तसा दिलाय. एका बुद्धीवर काम नाही भागत. एक फक्त विचार करायला पाहिजे. काय पाहिजे? देवाला असं कधी कधी मागला की एका मेंदूत नाही जमत कलियुगात 2 पाहिजेत, कारण काम खूप झाले, आयुष्य कमी झालं, चिडचिड जास्त झाले. त्रेतायुगात यज्ञानं देव भेटत होता. कशानं? आणि त्रेतायुगातला यज्ञ कशाला पेटत होता? ब्राह्मण का साधा होता का? अरे शब्दच असा होता वाणीतला की अग्नी नसताना यज्ञ पेटत होता. एवढा त्याचा आचार. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो देह अच्युत सर्व काळ. आणि यज्ञ पृथ्वीला काढण्यासाठी गावरान गाईचं तूप होतं. आता लेकरू जर बिमार पडलं, पुरं गाव जरी फिरले तर गाईचं दूध सापडलं. कोणतं तूप आणतो आपल्याला काही माहीत, फक्त यज्ञ चालू आहे आपला. काय? अरे गरीबाला 60 टाक्याला दूध नाही भेटून राहिलं, हे गावरान तूप जमीन मध्ये टाकून राहिलं. गरीबाच्या पोराला शाळेत जायला कपडे भेटून नाही राहिले, याला हरामाला समजत नाही. जिथे मंदिर मारून राहिला आणि निर्जीव मंदिर बांधून राहिला. विठाला खरा प्रमार्थ. उघड्याला कपडा द्या, तहानलेला पाणी द्या, भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, आंधळ्याला काठी द्या. हा सर्वात मोठा परमार्थ. सहकार्याची भावना ज्याला जमते, स्वतः जेवताना आनंद नाही, दुसऱ्याच्या ताटात वाळणं शिका. जगातला सर्वात मोठा परमार्थ. भेटलो द्वापार्य परिचर्या नामम. द्वापार युगामध्ये पूजन देव भेटत होता. आपला गणपती बसते ना, तुम्ही पहा गणेश चतुर्थीला काही गणपती तर मागच्या वर्षी असे गेले लॉकडाऊन मध्ये की ते हार शेवटच्या दिवसापर्यंत भेटला नाही. काय सांगा तुम्हाला, हारही भेटला, फक्त शेगावचा गजानन बाबाचा सदा 24 घंटे इतका डुबेलो असतो. काय असतो? कारण तशी पूजा बी आहे, तशी पारदर्शकता आहे, तशी शिस्त आहे, तशी पवित्रता आहे. जगाच्या पाठी सरे तीर्थ फिरा, असं तीर्थ का सापडत नाही? भास्कर पाटील जायलेचे शब्द आहेत. काय? बाबा काही नाही दिलं, पण जहागिरीचा त्याग तुमच्यासाठी केला. एक मीटिंग शेगावला आखरी घेऊ द्या आणि माझ्या शब्दाचं पालन भक्तगणांनी केलं पाहिजे. सर्व भक्त बाबा हयात असताना बोलावले आणि भास्कर पाटलाचे शब्द होते, धनाचा संचय करू नका. कशाचा? धनाचा संचय करू नका, शिस्त तोडू नका, बाबाच्या जोडली पवित्रता नष्ट करू नका, आणि बाबाकडे येणारं धन याची पारदर्शकता सोडू नका. सर्व तीर्थापेक्षा माझ्या बाबाचा कळ चमकल्याशिवाय. आता मंदिर नाही का, काही काही सभा मंडळात डोकरं फिरून राहिले, काही काही फक्त भाड्याला खोल्या करतात, त्याला सतरंजा झटका लागता. इथे तर चाबी घेऊन माणूस येते. तुम्ही पहा ना, जशी व्यवस्था लागेल तशी. जनरल बी आला तरी बाबा खाली ठेव असाच वागतात. व्हीआयपी आला तरी असा, एसी वाला आला तरी असा. काय दम आहे बाबाचा, कार्य तसा आहे. विठ्ठल तो गेला काळ द्वापार युगातला पूजेचा. आता पूजा आपल्या घरात जर 4 बाया तर देव किती आहेत? पुरे तागड्यात मोजा, फक्त अर्धा पाव. किती आहे? 1 इंचाच्या वर देव नाही, पण देव न्हाण्याचा इतका कंटाळ. ते म्हणते तू न्हाणून घे, ते म्हणते तू न्हाणून घे. तुम्ही कंगवाई फिरत नाही तर हे देव न्हाणून येते. ते म्हणता न्हाणलेच कसे काही ना, असेच उचल देव खट्ट्या. कोणाच्या नाकात बोट जा, डोळ्यात जा, काय घेणं देणं. आणि एकाच पाण्यात घे भाग. सख्या ननद जेठाने आंघोळ करता तर पहिली जर ननद उठून गेली असेल तर जेठाने किती वेळ बकेट होते? तुम्ही काय केला की देव काय केला? सातू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाचे यत्किंचित न वांछति न शोचिति न द्वेष्टि न रमते न स्थायी भवते. पारदर्शकता ठेवा, पवित्रता ठेवा, भक्ती थोडी करा पण क्वालिटी द्या. भेटला सर्वात सोपी साधन सांगितलं त्यांनी. कलील
प्रतिष्ठन्ति वैष्णवा. कलियुगातलं सर्वात मोठं साधन आहे नामस्मरण. काय आहे? कधी कधी कोणाला म्हटलं म्हणा करा भजन, नामस्मरण करा, आपल्याला तिकडून उत्तर मिळते महाराज तुमच्यासारख्या मोकाट असतो तर दिवसभर भजन ठोकलं पानते किती बिशी आहे, त्याला स्वराज्य स्थापन करावं लागते. काय करावं लागते? 1551 19 फेब्रुवारी 1630 19 फेब्रुवारी 1645 ज्यांनी देहूच्या तुकोबारांना गुरु केलं. भाग्यवाना बुलढाणा जिल्ह्यात आपण पठ्या ज्या मातीतल्या वाघींनं वाघ या मातीला दिला. विठ्ठला तुम्ही पाहा रिकाम पण नाही महाराज तुमच्यासारख्या मोकाट असतो तर दिवसभर ठोकलं. पण शिवाजी महाराज म्हणतात संतांच्या भूमीत माझा जन्म आहे. माझ्या आईनं रामकथा भागवत कथा शिकवली मला आणि म्यान्यातून तलवार निघत होती पण भजन कधी सोडलं, दिवसभर रक्तानं माखत होती पण युद्धाला प्रारंभ केला की महाराष्ट्रातल्या साधूला पहिला सलामी होती. का? हर हर महादेव. तरी भजन ठोकत होते. राजा का साधा होता भेटलो. इथं 70 वर्षाची वय झाली, चौघाच्या खांद्यावर जायचा टाइम झाला. भलं तर केलं नाही पण बुरं केल्याशिवाय राहिलं नाही. इथं 16व्या वर्षात देशाची धुरा खांद्यावर घेतली. आज जर शोभा नसते तर पंढरपूरची स्वयंभू मूर्ती बी तुम्हाला सापडली 3 दिवस लोपावं लागली. विठ्ठल 28 वर्षाची वय 30 वर्षाची वय होते. आई सांगते बाबू घुटक्याची पुढे खाऊ नालीत पळू. जाते तिथून रावण फुकून येते. महाराज आम्ही रावण मारला. तुला रस्त्यानं फिरता येऊन रावण कुठं मारून राहिला तू? हा अरे रावणासारखी मातृभक्ती जगाच्या पाठीवर कोण केली? 33 कोटी देवाला भांडून आईची इच्छा पूर्ण केली. आत्मलिंग आणून दिलं. तो तुकडा तर खाऊ घालून दाखव विठाला. साधा आहे का टाळा हाती घेणं? लोकांना असं वाटतं यायचं का बरं आहे काय सोपी नाही. त्याग आहे हा. काय त्यागाशिवाय जगात काय भेट? 22 वर्षाची सर्व्हिस गेली माझी. 5000 लेकरं शिकले. किती? तेव्हापासून संस्था चालू आहे. किती पासून? 22 वर्ष झाले. 5000. कोणी मिलिटरीत आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी मास्तर आहे, कोणी कथा करतो, कोणी कीर्तन करतो आणि जीवनातला त्याग आहे. आणि आजपर्यंत ही संस्था चालत असताना निशुल्क चालली. आता तानाई मातेच्या नावावर चालून राहिली. वयाच्या 16व्या वर्षामध्ये आई जिजाबाईनं महाराष्ट्रातल्या शोभाला मागणी मागितली. काय मागितली? स्वतःचा स्वार्थ मागणारे लय लोक आहे. मनीष भाऊ तर भाग्यवान आहे की परमार्थ करून घेता, जगाला बी याचा आनंद देता. 2 लोकांनी आनंद जरी लुटला जीवनातली कमाई झाली. कारण हे शाश्वत धन आहे. जे इथं दिसून राहिलं हे सर्व नश्वर आहे. हे इथंच थांबणार. मरत नाही ती कीर्ती आहे आणि मरत नाही तो आत्मा आहे. विठ्ठला वयाच्या 16व्या वर्षामध्ये आई जिजाबाई शोभाला मागणी मागते. शोभा अरे तेव्हा तुझा बच्चा जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करते, दिल्लीच्या रस्त्यावर भगवा पळकोते, आई बहिणीचे लाश असते, त्यांना समजता महाराष्ट्राच्या कुशीत मराठा पैदा झाला नाही तर शोभा झाला नाही. भेटला आईची मागणी आहे पण शब्द ओठातले ओठात ठेवले. काय म्हणतात शोभा? आई महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी शपथ घेतो जगदंबेची, स्वराज्य स्थापन करणार, दिल्लीच्या रस्त्यावर भगवा फडकवणार, माय बहिणीचं कुकू काय ठेवणार, त्यांना समजतो महाराष्ट्राच्या कुशीत वाद पैदा झाला नाही तर शोभा चाला नाही. बेटा राजा तो नामस्मरण करते. नामस्मरण साधा आहे का? अनेक संतांनी अनेक प्रकारे वर्णन केलं आहे. नामस्मरण हे एवढं महान आहे की याचा अधिकार जगाच्या पाठीवर ज्याच्याकडे नाम आहे त्याचा अधिकार सर्वात मोठा आहे. काय? सर्वात मोठा. साधे ब्राह्मण गावठी 1000 जीव घातल्यानंतर एवढं वर्णन करतो. कीर्तनाला पूर्णविराम देतो. विठ्ठल नामधारक व्यक्ती किती महान आहे. काय? नामधारक व्यक्ती किती महान आहे याचं वर्णन करून सांगतो. गावठी 1000 ब्राह्मण जेऊ घातल्यानंतर अन्नदाता व्यक्तीच्या पेटीमध्ये जेवढं पुण्य प्राप्त होते
त्याच्यापेक्षा 1000 पट पुण्य फक्त एकच व्यक्ती जीव घालला लागते. कोण? काशीचा ब्राह्मण. तो तप आहे. काय आहे? कारण त्यागाशिवाय जगात काहीच प्राप्त हो. ऐकून कीर्तन करणं भाग आलं काय, पण गुरुवराकडे जाऊन आणि आयुष्यात मायबाप सोडून त्याग करून पोत्याचं आसन करून आणि सर्व गोष्टीचं आचरण पाळून तो साधू आलं काय. गायन करशी गायनकार होशी परी वैष्णव न होशी मूळजना. अरे आज गरज आहे कीर्तनकार पेक्षा. 4 वर्ष जर एखादा मुलगा संस्थेत राहिला नाही बुवा झाला, टाळकरी झाला तरी चालेल. आपला 50 वर्षाचा परमार्थ जिता होईल. विठ्ठल गावठी 1000 ब्राह्मण जीव घातल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होते त्याच्यापेक्षा 1000 पट पुण्य एक काशीचा ब्राह्मण. काशीचे 1000 ब्राह्मण नामधारकाचं महत्व. काशीचे 1000 ब्राह्मण जेवू घातल्यानंतर अन्नदाता व्यक्तीला त्याच्या घरात त्याच्या दानपटी जेवढं पुण्य प्राप्त होते त्याच्यापेक्षा 1000 पट पुण्य एक वेदी जीव घातला तर पुण्य प्राप्त होते. आणि वेदीचे प्रकार 4 आहेत. वेदी, द्विवेदी, त्रिवेदी आणि चतुर्वेदी असे 1000 वेदी जीव घातल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होते तेवढं पुण्य फक्त एक संन्याशी जीव घालला लागते. आता संन्यासाचं वर्णन ज्ञानोबारांनी खूप केलं. भागवत कथेत कपिल महाराजांनी बी वर्णन केलं. कारण सांख्यशास्त्राचं वर्णन आहे ते. कोणी शास्त्राचं? सांख्यशास्त्राचं वर्णन आहे. संन्याशी कोणाला म्हणतात? मी माझी आठवण हरपले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्याशी जाणं निरंतर. ज्ञानोबारांनी इनडायरेक्ट वार केला. संन्याशी तो आहे की ज्याला स्वतःचा आठव नाही तर वरी भगवा झाला, बाह्य अंगान नाही अंतरंगानं नट आणि पत्नीला आई म्हण जगात तो संन्याशी झाला. असे 1000 संन्याशी जीव घातल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होते तेवढं पुण्य एक परमहंस जीव घातला तर होते. आणि परमहंस कोण आहे? रामचंद्र बाबा, शेगावचे गजानन बाबा. असे 1000 परमहंस जीव घातल्यानंतर जेवढं पुण्य अन्नदाता व्यक्तीला प्राप्त होते तेवढं पुण्य फक्त एक ब्रह्मवक्ता जीव घातला ते कोण. आणि जगात ब्रह्मवक्ते फक्त 4 आहेत. किती आहे? शुक, याज्ञवल्क, दत्त आणि कपिल मुनी. पण नाथ बाबाचा याच्यात आय विटनेस पुरावा आहे. आणि नाथ सामान्य साधू नाही. भानुदासाच्या कुडी महाविष्णूचा अवतार. नाथ बाबा सांगतात आतापर्यंत सांगितलेले ऐसे वेत्य अपरंपार नोहे नाम धारका बरोबर एका जनार्दनी सादर पाय नाम धारक. फक्त ते पाहिजे कसं? सदा. कसं पाहिजे? नाही तर आहेत ना भजन करणारे लोक. आणि माऊली हरिपाठात काय म्हणतात? नित्य नेम नामी दुर्लभ आहे. जर असले तर लक्ष्मी वल्लभ परमात्मा सदा त्यांच्या सहवासात आहे. म्हणून 7 दिवस भगवंत तुमच्या सहवासात आहे. नामाची शक्ती किती मोठी आहे या तिन्ही चरणात राहिलेल्या मागच्या याच्या सर्व वर्णन करून सांगितलेलं आहे की नामधारकाकडे नाम चिंतन असल्यानंतर केवढी मोठी शक्ती निर्माण होते. की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप जगा काळ खाय आम्ही माथा दिला कास घालून बळकट झालो कळीकाळावरी नीट. हा ज्ञानो तुकोबाराची सामान्य शक्ती नाही आहे. ही नाम चिंतनाची शक्ती आहे. संसार हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा. भगवंताची शक्ती तुकोबारांच्याकडे सर्व प्राप्त झाली. म्हणून नामस्मरणाचं महत्व. अल्पशी सेवा थोडा टाइम मिळाला श्रींच्या चरणी अर्पण करू. त्यांच्या परिवाराला जे गेलेले आत्मे असतील त्यांना बी शांती मिळो आणि हे कार्य याच्यापेक्षा द्विगुणित हो. भाग्यवाना असे अलंकारिक संत तुमच्या ठिकाणी येतात. पहिला दिवस पाहण्याचा योग आला. खूप आनंद वाटला. कारण गुलाब बाबा सदा तुमच्या जीवनात राहा. जसा प्रसाद तुम्हाला संतांचा तसा प्रसाद आम्हाला. कारण विश्वास पाहिजे फक्त संताची पायी हा माझा सर्व भावेदास. आणि विश्वास तुटला तर जागेवर आपण आल्याशिवाय राहत नाही. तो अलंकारिक बी करून ठेवते आणि पुन्हा वापस बी आणते. कृपा कटाक्ष न्याळलेली आपले पदी बैसविले. काय देत नाही साधू सर्व देते. जे आपल्याला पाहिजे इच्छा तृप्ती घालते. म्हणून 7 दिवसाचा सप्ताह आनंदात पार पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजच्या कीर्तन सेवेला इथंच थांबतो. वेळ